आपण अधिकाराचं कर्तव्य पान 10 तरंग पहिला पान 10 अधिकाराचे कर्तव्य या गोष्टीपर्यंत आपण आलेलो आहेत. अधिकाराने यज्ञादी कर्म त्याची साधने स्त्री धन पुत्रादी या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा. आता कठीणच आहे ना तुम्हाला. काय विधीपूर्वक त्याग करावा. अधिकाराने यज्ञादी कर्म त्याची साधन कोण स्त्री धन पुत्रादी या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा आहे ना. हे भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलेलं आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा. सगळ्याच्या सगळ्या धर्माला सगळ्या संबंधांना सगळ्या कर्तव्यांना ज्याचं ज्याचं तू म्हणत असशील की हे मला केलं पाहिजे त्या सगळ्याचा तू त्याग कर आणि माझ्या एकट्यालाच काय कर तू शरण ये असं सांगितलेलं आहे ना. कोणी? भगवान श्रीकृष्णाने. कोणाला? म्हणजे सगळ्याला आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना. हे इथे लिहून घ्या. सर्व धर्मान परित्यज्य सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. बरोबर आहे सांगितलं. त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याचे ठिकाणी यज्ञाधिकाचा संभवच नाही ना. काय अंतःकरणामध्ये अज्ञान असेल आहे ना तर सगळ्यांनी लग्न केलेलं आहे माझं पण लग्न व्हायला पाहिजे असं वाटेल का? नाही वाटेल. सगळ्यांना पोरं होतात तर मलाही पोरं व्हायला पाहिजे असं वाटेल की नाही? सगळे कार घेतात तर मलाही कार पाहिजे. सगळे बंगले बांधतात तर मलाही बंगले बांधायचा आहे. सगळ्यांची पोरं नोकरीला लागतात तर माझीही पोरं नोकरीला लागली पाहिजे असं वाटतं की नाही? देखादेखीत सगळं चालू असतो ना संसार आहे ना. आणि हे सगळं केवळ कशामुळे? अज्ञानामुळे. एवढं त्याला सांगितलं की बाबा याच्यातलं काय खरं नाही आहे ना. की ती पोरं तुला काय करतील? सांभाळणार नाही, तुला रडवतील. आई बापाला इथे टाकून अमेरिकेमध्ये निघून गेलेली पोरं आहेत तर तो काय सांगेल? हे बघा चंद्रकळाबाई आहे तिचं पोरग तिला सांभाळतो का नाही? सांभाळतो. सांभाळतो ना. मग माझी पोरं मला सांभाळतील. लोकांना भरोसा कोणाचा? चंद्रकळाबाईचा आहे ना. प्रत्येकाला वाटतं की माझी पोरं मला सांभाळतील मग आहे ना. पण वेदांत काय सांगतो? प्रियम त्वां रोचती. रोचती म्हणजे काय? ज्याला ज्याला तू आपल्या संसारामधल्या ज्या ज्या कुठल्या वस्तूला तू ही माझी म्हणून मानलेला आहे आणि त्याला प्रिय मानलेला आहे ही प्रत्येक गोष्ट तुला रडवल्याशिवाय राहणार नाही. हा मला वेदांत सांगतो. कसं सांगतोय? प्रियम त्वां रोचती. काय सांगतोय? प्रियम त्वां रोचती. ज्याला तू संसारामधल्या ज्या गोष्टीला प्रिय मानशील ती वस्तू तुला रडवल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला वेदांत सांगतो. म्हणून कर्मादी दूर त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे ज्याचे ठिकाणी यज्ञाधिकाचा संभव नाही त्याला कशाचीच इच्छा होणार नाही.
मला पत्नी नको, पुत्रही नको, विषय तो त्यांचा झाला नारायण, जन धन माता पिता. बरोबर आहे ना? तुमची आवड बदलते. हो, काय बदलते? हृदयामध्ये आवड राहणार का नाही राहणार? आवड राहणार, पण त्या आवडीचा विषय बदलतो. काय बदलतो? ज्या वेळेला अज्ञान होता त्यावेळेला आवडीचा विषय संसार होता, संसारामधले विषय होते. पण ज्या वेळेला आवड, संसाराचा वीट आला, नंतर काय होतो? अवीट कोण आहे मग? हा, अवीट माय गीते ना. हा, जवळी आहे परी भेटे ना, आहे ना? या सगळ्याचा अर्थ आपल्याला लागायला लागतो का नाही लागतो? सांगा ना. अवीट गे माय विटे ना, जवळी आहे परी भेटे ना, है ना? जवळी आहे परी भेटे ना. जवळी आहे तुला समजतंय आणि भेटत नाही असं म्हणतोय, मग कसं काय म्हणायचं? हो, जवळ आहे, माझं जवळ आहे, श्वासात आहे, सगळ्यात आहे, असा तुम्हाला अनुभव आला पाहिजे की नाही? होय ना? मग तेच तर दर्शन आहे की दिसत नसलं तरी ते अवीट आहे हे समजतंय ना. जे दिसणारे आहेत ते सगळे दिसणारे पदार्थ आहेत, आणि न दिसणारे पदार्थ हे काय? अवीट आहे ना. आणि अवीट आहे हा तुझा निश्चय झालेला आहे. परंतु जवळी आहे परी भेटे ना असं तू म्हणतोय. जवळी आहे हे पण तुझा निश्चय झालेला आहे असं नाही. तू म्हणत काय दूर आहे असं नाही म्हणत आहे. बरी भेटे ना, हे कसं काय? ज्ञान झाल्यावरच काय? जवळ आहे, तू माझ्या अंतरंगात आहे, हृदयात्मा आहे, माझ्या रोमारोमात आहे, विश्वाच्या कणाकणामध्ये तो आहे. विश्वाच्या कणाकणाला जी सत्ता प्राप्त झालेली आहे ती केवळ त्याच्या सत्तेमुळेच प्राप्त झालेली आहे, म्हणून तो आहे असं तो म्हणेल ना. असा त्याला अनुभव झालेला आहे. कसा? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, है ना? संपूर्ण विश्वामध्ये असणारा हा देव आहे तोच सत्य आहे. सगळ्या विश्वाच्या पाठीमागे देव आहे, तो सत्य. असं झाल्यानंतर त्याचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी यज्ञाधिकांचा संभव नाही. यज्ञ कधी होतील? कामना असले तर यज्ञ होणार. कधी होणार? है ना? कामना असले तर काहीतरी अनुष्ठान होणार, है ना? लोक सांगतात तिसऱ्या पोराला नोकरी लागवा, चांगला आशीर्वाद द्या, पंगत घालतो तुम्हाला, है ना? बस एका पंक्तीने तुझ्या पोराला 50,000ची 70,000ची लाखाची नोकरी मिळून गेले, है ना? तर कामना कसल्या? पुत्र, स्त्री, पशु, बंगला, गाडी, हे लौकिक जीवनामध्ये जेवढ्या चांगल्या म्हणजे सुखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मला मिळाव्यात ही कामना असते. आणि या कामना पायी यज्ञ, याग, अनुष्ठान या सगळ्या गोष्टी तो करत असतो. याचा अंतःकरण शुद्ध आहे ना? त्याला बाकीच्या आवडी दोन प्रकारच्या असतात. एक कशी आहे? एक अशुद्ध आवड आणि एक शुद्ध आवड. कशा तर आवड किती प्रकारचे असतात? एक अशुद्ध आणि शुद्ध. अशुद्ध आवड म्हणजे विषयाची आवड, भोगाची आवड, है ना? ही आवड तुम्हाला काय पाप पुण्यापर्यंत घेऊन जाणार. आणि पाप पुण्य म्हणजे स्वर्ग आणि नरक, बरोबर आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही केवळ मला बाकीचं काय नाही, हे ज्याच्यापासून उद्भवलं आहे ते मूळ परमात्मा आहे, तर परमात्माच मला पाहिजे अशी जर तुमची आवड झाली तर ती तुमची शुद्ध आवड. काय बाकी मला तुझं काही नाही, काही नको, फक्त तूच पाहिजे, बाकी काही नाही, बाकी मला काय नाही, ही जी आवड तुमची निर्माण झाली तर या आवडीला काय म्हणायचं? शुद्ध आवड. ही शुद्ध आवड तुम्हाला कुठे घेऊन जाणार? परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तिथे आपण पाशी न्यावे.
स्वतःच्या जवळ घेऊन जाणार. बरोबर आहे. मग असल्या माणसाला जगामध्ये काही आवडच उरली नाही, रसच उरलेला नाही, आनंद उरलेला नाही, त्याच्या पाठीमागे कशाला लागेल? नाहीच लागणार. थोडक्यात काय करायची असते? स्वतंत्र कशामध्ये आहोत आपण? आपली आवड बदलण्यामध्ये आपण स्वतंत्र आहोत, है ना. आवड आपली संसाराची असेल तर आपण संसारामध्ये नाक बुडून जाईल तिथपर्यंत काय बुडून जाऊ. बरोबर ना. आणि संसार अपरंपार आहे आणि कुठेही जा तुम्ही संसारामध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही, है ना. आणि देव तर अपरंपारच आहे ना. पण देवाकडे तुम्ही गेल्यानंतर हे सगळे पाठ, संसाराचे पाठ तुटून जातात. हो झालं. यज्ञाधिकांचा संभवच नाही म्हणून कर्माधिक दूर आहेत. आणि त्याच्याजवळ काय? एक तर तुम्ही कर्म करणार, नाही तर तुम्ही विवेक करणार. विवेक नसेल तर कर्म करणार, आणि कर्म असेल तर तुम्ही विवेक करणार नाही. कर्म त्यागलं तर तुमच्याकडून विवेक होण्याची संभावना आहे, शक्यता आहे. मग काय होणार? म्हणून कर्माधिक दूर आहेत, विवेकाधिकांचा संभव आहे. म्हणून विवेकाधिक जवळ आहेत. त्याला कोण आहे? विवेकाधिक काय? त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. मग काय होणार आहे? विवेक जवळ आहे आणि कर्म त्याच्यापेक्षा दूर आहेत, म्हणून कर्म त्याच्या जवळ येणार नाही. येणार कोण आहे? जे जवळ आहे तेच तुमच्याकडे येणार ना. याकरता मग तो काय करेल? याकरता श्रवणादी ज्ञान साधनाच्या साह्याने ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान उत्पत्ती विषयी विचार करावा, अधोरेखा करा. हे अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. काय? कशाच्या भानगडीत पडायचं नाही, कशाच्या भानगडीत पडायचं नाही. हा, यज्ञादी कर्माच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, अनुष्ठानाच्या भानगडीत पडायचं नाही, है ना. उगाच इकडे तिकडे 30,000 रुपये 40,000 रुपये खर्च करायचे नाही. 4 धाम केले, याला धाम केले. सगळी धामं जर माझ्या हृदयामध्ये आहेत, मग आता कुठे जायचं आहे म्हणून सांगा. कुठे जाणं थांबतं, काही करणं थांबून जातं, सगळं थांबून जातं. मग हे काय? हे झालं वैराग्यात. मग काय करायचं? तुम्हाला समजतंय ना, बुद्धीवर चढतंय ना, मग लागा की श्रवण मनन निधिध्यासन. गुरुला पकडा. गुरु कुठे सापडत नाही हो, सापडत नाही हो असं नाही. गुरु सापडतो. कधी? शोधल्यावर. कधी? तुम्हाला पाहिजे ते तुम्ही शोधायला लागा, है ना. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. एखाद्या पोरीने निश्चय केला, काय मी सगळी गीता बिता वाचून दिली आहे आणि सगळं केलेलं आहे, तर आईला ती काय सांगते? आईला काय सांगते? मी करीन लगीन तर माळकऱ्याशीच करेन, मला तू संपत्तीवाला आणि याला वाला असलं काय पाहू नकोस, ते थोरल्या बहिणीला करून टाक, मला काय नको. आणि ती जर अशी दटून बसली, मी करेन तर माळकऱ्याशी करेन, आणि नसेल तर मला कोणालाही देऊ नका तुम्ही, मी तशीच राहीन, नाही झालं तर नको जाऊ. मग काय होतं? मग संशोधन सुरू होतं ना. कोण आहेत सांगितलं जातं की आमच्या पोरीचं असं आहे, कसाही असून देत, किती असून देत, कमी शिकलेलाही असून देत, कमी सॅलरीवालाही असू देत, पण माळ पाहिजे, पक्का माळकरी पाहिजे, कच्चा नाही. तर मग त्याला मिळतो का? तिला मिळतो की नाही? मिळतो. उदाहरण आहेत का? समोर आहे का? आहे की नाही? मोठं उदाहरण आहे की नाही? होय की नाही? मोठं उदाहरण आहे. नुसरी ज्ञानेश्वरी नाही, हे उबाळे बाईची पोरगी पण आहे, दुसरी तयार झाली तिच्या, आहे ना. म्हणजे तुम्ही अशी जर अट घातलीत काय, मी कोणाच्याही याच्यामध्ये ताब्यात जायला तयार नाही. माळकरी मी देवा धर्माला वाहिलेली आहे, देवा धर्माला वाहिलेला असेल, देवा धर्मावर विश्वास असेल, त्याच्याशीच मी लग्न करेन, आणि नाही केले तर अशीच कुवारी राहील.
अशी तर तिने प्रयत्न, तिच्यासाठी लोक धडपड करतील आणि तसंच माणसाला करतील, काय नको हो, काय नको, जसं असेल तसं घ्या, तुम्हाला घ्यायचं पण घ्या, स्वीकारा आमच्या मुलीला, होय ना. म्हणजे थोडक्यात काय, शोधा म्हणजे सापडेल. बरोबर आहे. जर एखाद्या मुलीला बाळासाहेब म्हणतील, एखाद्या मुलीला माळकरी शोधणं सोपं आहे आणि मिळू शकतोय, पण वेदांत सांगणारा गुरु मिळणं हे फार कठीण आहे, मिळू शकत नाही, एवढं सहज त्याने मिळत नाही. तरी पण माझं सांगणं काय, शोधा म्हणजे सापडेल. काय शोधा म्हणजे सापडेल. कोणी शोधलं इकडे, कोणी शोधलं ते कुंभारवाडीकरांनी शोधलं. कोणाला शोधत 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 निघाले, बघूया तरी एकदा, बघूया तरी एकदा. आलं इथे, भेटलं, आम्ही भेटलो. आता पहिल्या भेटीतच आमचं काय जमलं म्हणजे प्रेम जमलं, त्यांचं आणि आमचं. यायच वाटतायत. मग त्यांनी कथा ठेवली. कथा म्हणजे काय, हेच आपली कथा म्हणजे काय, हेच वेदांत. जमलं, त्यानं सापडलं. मग कोणालाही सापडू शकतो. प्रयत्न करा म्हणजे सापडेल ना. मला गुरु पाहिजे, मला गुरु पाहिजे एवढं म्हणून जमत नाही. ठीक आहे ना. का आपल्याला गुरु करा म्हणून सांगण्यासाठी गळ लावून या जगामध्ये हजारो लोक बसले आहेत. किती लोक बसले आहेत? हजारो लोक. हजारे कुकर्म करणारे, हजारे हे करणारे, असे गळ लावून बसलेले आहेत, है ना. त्यांना फक्त काय पाहिजे असतं, नोटा पाहिजे असतात, बाकी काय नाही. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल, नोटाबद्दल, ठीक आहे भाऊ नोटा घ्या, पण काहीतरी तुमच्याकडून मिळून द्या. का नाही, काही नाही मिळत त्यांच्याकडून, काही मिळू शकत. का मिळू शकत? ते स्वतः कोरडे आहेत, है ना. विहिरीमध्ये पाणी पाहिजे ना, विहिरीमध्ये हिरा पाहिजे, त्याच्यासाठी झरा लागलेला पाहिजे, त्याच्यामध्ये बकेट भरेल एवढं पाणी पाहिजे, तरच तुम्ही ते पाणी काढून तुमची तृषा शांत करू शकता ना. विहीर जर आडात, आपल्याकडे म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कसं येणार म्हणून, बरोबर आहे ना. ते तसंच आहे. हे शिकलेले नसतात, शिकण्याची त्यांना इच्छा नसते. लवकरात लवकर त्यांना काय, दुसरे जुने म्हातारे महाराज काय करतात, त्यांच्यावर ह्याच्यावर बसवतात, गादीवर बसवतात. मी हातात घड्याळ घालून एवढंच पोरग फिरायला लागतं. काय करत, एवढंच पोरग गैरिक वस्तू घेऊन हातात घड्याळ घेऊन मोटारीमधून फिरायला लागतं, रुबाब करत की मी गुरु आहे तुमचा म्हणून. अरे बाबा तू शिकायला पाहिजे, हे केलं पाहिजे. आता हे जे बालकीर्तनकार असतात ना, बघितलेत ना तुम्ही, तुमच्या याला आहे आंबेजोगाईला एक आहे ना, हाय. त्या महाराजांना त्या बोराचा हा अभिमान आहे ना. त्याला घेऊन फिरत फिरत राहतो. अरे बाबा तुला एवढं वाटतंय कीर्तन, तू कर की कीर्तन. त्या पोराला शिकू देत नाही, शाळेचं शिक्षण घेऊन देत, याच्यानंतर काय करतात, धर्माचं शिक्षण घेऊ देत, वेदांताचं शिक्षण घेऊ देत, संत वाङ्मयाचा अभ्यास करू देत, आळंदीचे त्याला पाठव नाही. आता थोडस काहीतरी पाठ केलेलं इकडे तिकडे होतंय, तो नुसता आज हे करू शकतोय, काय अभिनय करू शकतो कीर्तनकाराचा. तर मग त्याच्या पैसे मिळाले का, तर लोक कौतुक करणारे असतातच. आपलं काय दुसऱ्याचं कीर्तन करतोय, घे बाबा, मग याने ते गोळा करायचं. हे चुकीचं आहे ना, की वाटत नाही का तुम्हाला? चुकीच्या गोष्टी आहेत या. शिकलं पाहिजे, पण सांगेल कोण त्यांना? आम्ही खाडकन सांगतो, याला शिकवा, आनंदीला पाठवा, काहीतरी शिकून देत, संत वाङ्मय सगळं करू देत, तू किती काय करणार? चला, निर्णय काय झाला मला सांगा. अधिकाराचं कर्तव्य हे परस्पर बाहेरच्या गोष्टी येत आहेत, पण त्याला इलाज नाही. म्हणून विवेकाधिक जवळ आहेत. याकरता श्रवणादी ज्ञान साधनाच्या साह्याने ब्रह्मा आत्मा ऐक्य ज्ञान उत्पत्तीविषयी विचार करा. काय विचार करा? हे कर्तव्य आहे. काय आपणाला आपलं कर्तव्य श्रवण मनन निरिध्यासन हेच आहे. आणि याच्यासाठी जीव आणि ब्रह्म ऐक्याचं ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होईल याचाच विचार कोणी केला पाहिजे. अधिकारी माणसांना, जो स्वतःला अधिकारी समजतोय त्याला, है ना. आपलं काय,
आपलं काय या संसारामध्ये आणि याच्यामध्ये काय आपला पाड लागणार नाही, आपणाला त्याच्यामध्ये मन लागत नाही आहे. कुठे जर या संसाराचा वेगळा कोणी नित्य परमानंद स्वरूप जर कोणी सांगत असेल तर मला त्याच्याबद्दल ऐकायची माझी इच्छा आहे. अशी जी तुमच्यासारखी माणसं आहे ना, यांनी काय करावं हे अधिकारी संसाराविषयी आहेत, संसारामध्ये पडलेला आहे तर काय कर. म्हणजे हे बघा, जुन्या माणसांचे लग्न कितव्या वर्षी व्हायचे? 10 वर्षाचं पोरग, बरोबर आहे. आणि 8 वर्षाची पोरगी, तिला लुगडं सुद्धा नीट धरता येत नाही अशी पोरगी है ना. त्याला काय लगीन म्हणजे काय आणि काय म्हणजे काय, काय कळतं का? नाही कळत, बरोबर आहे ना. तर त्यांची न कळता देखील लग्न होतात की नाही. आता या माणसाला जर पुढे मोठा झाला, बाळासाहेबासारखं ज्ञान झालं है ना, आणि इथे तर काय सांगितलं, अधिकार आणि यज्ञादी कर्म त्याची साधने स्त्री पुत्र आदी या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा. आता तो काय करेल? तो काय करेल? तो काय करेल? काय करू शकत नाही ना. जे झालं ते झालं, आता काय करू शकत, एकमेकाला सोडू ते शकत नाही है ना. मग आपण निघूया आणि काय करूया, तटस्थपणे राहूया आणि याच्यामध्ये तुलाही बरोबर नेतो आणि मी नेतो, आणि मी गेलो तर तू माझ्या मागे येऊन दे. हे तुकाराम महाराजाच्या आवडाबाई सारखं करू नकोस. आवडाबाई का कोण आहे ती, तिच्यासारखं करू नकोस. येतेच का? मी वैकुंठाला चाललोय, माझ्यासाठी विमान आलंय, माझ्या बरोबर येतेच काय म्हणून विचारलं तर ती म्हणते नको बाबा, बाबा तू जा बाबा, पण मला नको, माझे पोर आहेत त्यांना कोण सांभाळेल. आता एवढा मोठा मोका आलेला असता पण तिने सोडला की नाही. पण तुमच्या तशा नाही आहेत. तुमचे जिथे तुम्ही तिथे आम्ही, बरोबर आहे ना. तेव्हा काय करणार आता सांगा. लहानपणी लग्न झालेलं आहे, अशा वेळेला तुम्ही काय करता? तटस्थपणे राहून श्रवण मनन निधिध्यासन आज जसं तुम्ही करतायत तसं करता. अज्ञानाच्या काळात लग्न झालेली असतं. स्वामीजी तुमच्यासारखे जर आम्ही असतो, सावध झालो होतो तर आम्ही या भानगडीत पडलोच नसतो आहे ना. होय की नाही सांग बरं. आता काय करायचं, ज्या वेळेला कळत नव्हतं त्यावेळेला झालं, आता निमवतो. पण तरी काय सांगतात, श्रवणादी ज्ञान साधनाच्या साह्याने ब्रह्म आत्म ज्ञान उत्पत्तीविषयी विचार करावा. झालं, चला पुढे चला. ज्ञान साधन श्रवणाधिकाचा विचार. ज्ञानाची अंतरंग साधने कुठली? वता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत असे वर सांगितले. त्यातील प्रत्येकाचं लक्षण. आता काय सांगतात मग? आता पुढचा ग्रंथ कशाविषयी? लक्षण. कशाचा? श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, तत्वम पदार्थ शोधन म्हणजे काय, हे सगळं आता याच्या पुढे सांगितलं जाईल. श्रवण युक्तीने उपक्रम उपसार आदी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्य निष्ठास श्रवण म्हणतात. युक्तीने मतलब, युक्ती म्हणजे प्रमाणाने, विशेषतः अनुमान आदी प्रमाणाने. सुरुवातीला काय सांगितलंय, शेवटी काय सांगितलेलं आहे, मध्ये पुन्हा पुन्हा काय सांगितलेलं आहे, बरोबर आहे. असा विचार करत युक्तीने उपक्रम उपसार आदी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्याचा निश्चय श्रवण म्हणतात. श्रवणाचं लक्षण काय सांगितलं? युक्तीने उपक्रम आणि उपसंहार ही इत्यादी पाहून वेदांत वाक्याचं तात्पर्य कशामध्ये आहे याचा विचार, याला काय म्हणतात? श्रवण म्हणतात. बरोबर आहे. श्रवणाचं लक्षण सांगितलं. युक्तीनं, प्रमाणाने, उपमानाने, सुरुवातीला काय, शेवटीला काय. सुरुवातीला काय याला उपक्रम, उपसार म्हणजे शेवट. सुरुवात आणि शेवट कशामध्ये झालेली आहे हे पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्याचा विचार करणं याला काय म्हणतात? श्रवण म्हणतात. श्रवणाचं लक्षण झालं. हे आपण पहिलेही शिकलेलं आहोत सगळं. परत एकदा उजळणी चाललेली आहे. मनन,
आपलं प्रयोजन काय आपल्या जीवनाचं? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. बरोबर आहे ना? हे विसरायचं नाही आता कधी. आपल्या जीवनाचं, मनुष्य जीवनाचं प्रयोजन काय? जीवात्म्याने त्या परमात्म्याला मिळून जाणं, याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही आहे ना. जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास काय साधक युक्ती आणि भेद निश्चयात बाधक युक्ती. झालं का? झालं का नाही झालं? मग आता ते साधक बाधक सगळंच झालेलं आहे. साधक युक्ती काय? औपाधिक आहे ना, लक्षार्थ आहे, इत्यादी साधक युक्ती आहे ना. जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयात साधक युक्ती आणि भेद निश्चयात बाधक युक्ती, अशा युक्तीत अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन म्हणतात. मनन कशाला म्हणतात? जीव ब्रह्माच्या ऐक्याचा निश्चय होण्यासाठी साधक युक्ती जवळ करणं आणि जीव ब्रह्माच्या भेद निश्चयाचा बाध करतील अशा तऱ्हेने युक्तीचा काय करणं, जवळ करणं, चिंतन करणं, याला काय म्हणतात? मनन. हे साध्या भाषेत काय सांगायचं? हा जीव आणि ते ब्रह्म या दोनाची ऐक्य आहे ना. पण आपणाला व्यवहारात काय दिसतंय? भेद आहेत. व्यवहारामध्ये भेदाचा निश्चय झालेला आहे ना. मग तो भेद निश्चयाचा बाध केला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी कारण शोधलं पाहिजे है ना. तर भेद त्याला युक्ती म्हणतात. भेद कशाचा? जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे असा आपल्याला प्रत्यक्षाने अनुभव येतो ना. मग त्याच्यासाठी काय करणार? बाधक युक्ती आहे करायची. आणि जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे आपणाला अनुभवाला येत नाही, तर त्याच्यासाठी साधक युक्ती करायची. बरोबर आहे काय? जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य सिद्ध होण्यासाठी जे काय करता येईल, प्रमाण, युक्ती, तर्क, ते सगळं करायचं. आणि जीव आणि ब्रह्म यांची ऐक्य नाहीये अशा तऱ्हेने व्यवहारामध्ये जो आपल्याला अनुभव येतोय त्याचा बाध कसा होईल हे बघायचं. याच्यापेक्षा दुसरं काय? याला काय म्हणतात? मनन. मनन काय म्हणतात? समजलं का? मनन समजलं का? काय? हे बघा, एका घरामध्ये 4 भाऊ आहेत है ना. आणि 4 भावांच्या पाठीमागे 30-40 एकर जमीन आहे, 40 एकर जमीन आहे समजा आहे ना. ते एकत्र राहिले तर ती जमीन किती लोकांची आहे? 40 लोकांची है ना. तर सगळ्या भावांनी जरी एकत्र राहिलं तर तू भाऊ काय करतो? व्यापार कर, तू नोकरी कर, तू दुसरीकडे आणखी काय काम कर. आणि एखादा भाऊ आपण इथे राहूया, तुम्ही सगळेजण या, वेळ अमावास्येला या, दिवाळीला या, सगळं या आणि आपण सगळे एकत्र राहू. तुमच्या खायला प्यायला लागणार असेल ते आमच्याकडून घेऊन जावा. औषधं बिषधं लागतील त्यावेळेला तुम्ही मदत केली तर मला मदत होईल. हे काय? एकत्व निश्चय है ना. हे काय? एकत्व निश्चय. तू एक राखणं हे साधं आहे का भेद करणं साधं आहे? सोपं कुठलं आहे? एक राहणं फार कठीण आहे. लक्षात येत आहे का? आणि आतमध्ये चुगल्या करून, दुसरे करून, त्याची जमीन हडप करू पाहणारे लोक खूप असतात है ना. तिकडे जाऊन, मुंबईला जाऊन त्याची सांगायची आता तुला जमीनच लागणार आहे, ही 10 एकर जमीन मला विकून टाक, मी तू लागतील ते तुला पैसे देऊन देतो. कारण फुसक्या करेल की नाही? तो करेल ना. तर भेद करणारे कोण आहे? भेद करणं सोपं आहे आणि ऐक्य राखणं कठीण आहे. काय हे लक्षात येत आहे का?
मग भेद आपलं ऐक्य राहावं म्हणून काय भेद घालणारे लोक आहे त्यांना सगळ्यांना मोडून काढावं लागेल ना, है ना. आणि ऐक्य आपलं राहावं अशा तऱ्हेने आपल्यामध्ये अहंकार न करता प्रेमसंबंधाने राहिलं पाहिजे. आपला शेतकरी भाऊ आहे, त्याला लागणार तर थोडे पैसे दिले, मग तो शेतकरी भाऊ सुद्धा कर्तव्यच असतो. ज्वारीचं एक पोतं बाबा घेऊन जावं, माझ्याकडे काय असणार आहे देणार, तो कुरडया देणार, पापुड्या देणार, आणखी काय काय देणार, डबा भरून देणार, त्याची बायकोही देणार की नाही. हे प्रेम आहे. हे कशाचं एकत्व साधक युक्ती आहे ना. मग सगळ्यांना सांगायचं काय दिवाळीला सगळं मुलाबाळांना पाठवून द्या, सगळ्यांना आम्ही सांभाळतो, तुम्हाला नोकऱ्या करायच्या तर हरकत नाही, तुम्ही 2-4 रोज राहा, 1 महिना राहा, छोट्यामध्ये राहा, मे महिन्याच्या छोट्यामध्ये. हे काय एकत्व साधक युक्ती आहे. काय एकत्व साधक युक्ती आहे. आणि तो भेद करणारा माणूस आहे, त्याच्या पाठीमागे जाऊन आपल्याशी भांडणं कलह करत राहणं, याला काय म्हणतात एकत्वाची बाधक युक्ती आहे ना. मग झाली पाहिजे का एकत्वाची साधक युक्ती पाहिजे आणि भेदाची बाधक युक्ती झाली पाहिजे. बाध कशाचं केला पाहिजे भेदाचा, आणि साधन कशाचं केलं पाहिजे हे ऐक्याचं आहे ना. तसंच आहे ना, जीव आणि ब्रह्माचा भेद हा आपणाला ना, तुम्ही वेगळे आहेत ना, मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहेत, मी वेगळा आहे, तो परमात्मा वेगळा आहे. हे सगळं भेद तो आपल्याला सगळ्यांना प्रतीती होते ना, पण या भेदाचा बाद केला पाहिजे आहे ना. आणि भेदाचा बाद केल्यानंतर साधन कोणाचं केलं पाहिजे, तो परमात्मा असेल तिथे असेल, कुठे असेल, मी इथे आहे आणि मी परमात्मा नाही आहे ना. कारण माझा दुःख आहे, मला अज्ञान आहे, माझा कुठेच अधिकार नाही. कागा सासूरवासी आपुल्या सत्ता स्वाधीनता नाही, जीवाचं दुःख आहे ना, आहे ना. मला काहीच सत्ता नाही, मला काहीच समाधान नाही आहे ना. तो भेद प्रत्यक्ष आहे ना, है ना. तो भेद प्रत्यक्ष आहे आणि ऐक्य अप्रत्यक्ष आहे. तर ऐक्याचं जे अप्रत्यक्ष आहे त्याच काय केलं पाहिजे साध्य केलं पाहिजे. आणि जो भेद प्रत्यक्ष आहे त्याला मोडून काढलं पाहिजे. तो भेदाला काय करायचं मोडून काढण्याची युक्ती करायची आणि एकत्वाची साधन करायची युक्ती करते. यालाच काय म्हणतात मनन. काय मनन कशाला करायचं, साधू संतांच्या सहवासात कशाला राहायचं, भेदाला मोडून काढण्यासाठी आणि मग ऐक्याला साधण्यासाठी. मग हे ऐक्य परमार्थातच येतं असं नव्हे, संसारातही येतं ना. काय तर सासू सोन जावा है ना, नणन भावज या सगळ्या गोष्टी येतात ना, हे तिथे पण लागतं. तर मनन का, मननाचा अर्थ काय ऐक्याची सिद्धी करायची आणि भेदाची काय करायची बाधक युक्ती करायच्या, बस याला मनन म्हणतात. पुढे चला निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्म ऐक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीत निधिध्यासन म्हणतात, होय ना. संबंध दिवसाचे 24 तास, त्याच्यामधले 6 ते 8 तास लोकांच्या प्रमाणे निद्रेत गेले. मग 6 तास गेले ना, मग 10 ते 18 तास तुमचा संबंध कोणाशी असतात, जो आपला आत्मसंबंधी नाही हे फरक आहे. याच्याशी संबंध असतो, याच्याशी संबंध असतो, याच्याशी असतो, याच्याशी असतो, या सगळ्यांशी आपले अनंत संबंध असतात. काय असतात अनंत संबंध असतात, त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काय कॅमेरा, पंखा, दिवा, ते बॉक्स, साऊंड बॉक्स, घड्याळ, ही वृत्ती बदलते की नाही. आणि हे सगळेचे सगळे कोण आहे अनात्मा आहे. तर या सगळ्या संबंध 18 तास आपली वृत्ती कशाची झालेली असते, अनात्माकार वृत्ती झालेली असते. बरोबर आहे ना.
आता आपण 2 तास चिंतन करतोय, बरोबर आहे ना? याच्यामध्ये पंख्याचा आवाज येतोय, हे येत आहे, तरी पण आपण प्रयत्न करतोय कशाची? आमची वृत्ती आत्माकारा व्हावी, बरोबर आहे ना? तर ह्याला अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्म ऐक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीस निधिध्यासन म्हणतात. काय म्हटलंय? समजलं का नाही समजलं? काय रोजच्या रोज विषयाकारा आपली जी काय म्हणते आहे, अंतःकरणाची वृत्ती बनते, बुद्धी आपली विखुरलेली राहते. त्या विखुरलेल्या बुद्धीला त्याग करून जीव ब्रह्म अंतःकरण वृत्ती, याला काय कर स्थिती राहणं. अरे तासभर तरी राहावा, अर्धा तास राहावा, आहे ना? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी ब्रह्म आहे, 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 असं चिंतन काही वेळ तरी कराल की नाही? असं म्हटलं. काही वेळ तरी कराल की नाही? कारण हे चिंतन महत्वाचं आहे. अनात्माकार चिंतन तुमचं चालूच राहिलं तर तुमचा काहीही फायदा नाही, आणि आत्माकार चिंतन तुमचं राहिलं तर त्याचं स्मरण कायम राहील ना. तर श्रवण, मनन, निधिध्यासन या 3 गोष्टीची झालेली आहे. निधिध्यासनाचा परिपाकावस्थेत समाधी म्हणतात, है ना? विपश्यनेसाठी हे 10 तास 8 तास गेलेले होते की नाही इगतपुरीला, कशाला? पण तिथे काय सांगतात? इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे बघा, मग इथे बघा, मग इथे बघा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, सगळीकडे लावा. आपल्या आत्म्याला दृष्टी लावायला सांगतच नाही कधी. आज जो तुमच्या बसलेला आहे, जो सगळं बघतोय, श्वासाकडे बघतोय, देहाकडे बघतोय, हाताकडे बघतोय, सगळीकडे बघतोय आणि सांगतोय इथे माझी वृत्ती आहे, इथे माझी वृत्ती आहे, त्याला बघा असं ते सांगतच नाही. आम्ही जाऊन आलेलो आहे, काय सांगतात ते तरी बघूया म्हणून, आहे ना? त्या आत्माकार्या वृत्ती घेतच नाही तुम्ही. दृष्टी विखरली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही वृत्ती कुठे लावली? इथे नाकाच्या टोकाकडे, मग पुढे 2 इंच लावली, पुढे 4 इंच लावली, मग आता गळ्याकडे लावा, मग इथे लावा. मग तुम्ही विखुरलीच ना तुमची वृत्ती. का हो सांगा मला? वृत्ती विखुरली की नाही? विखुरली, वृत्ती विखुरली. याच्या विरोधी आपलं काय सांगताय तुम्ही? अखंड काय लावा, 10 मिनिटं लावा, 5 मिनिटं लावा, झोपायच्या अगोदर लावा. कशी वृत्ती कशी आहे? मी आत्मा आहे, देह नाही, मी आत्मा आहे, मी देह नाही. नुसता आत्मा म्हणून भागत नाही. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पहिला देह नाही म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं? आत्मचैतन्य मानायचं. आत्मचैतन्य मानल्यानंतर मी ब्रह्म आहे असं मानायचं. याला काय म्हणतात? हे जर तुम्ही वाढवत याचा काळ गेला तर मग तेणे बोधे पाहता गे अखंड ते समाधी म्हटलेलं आहे रामकृष्ण हरीच्या अभंगामध्ये. तेणे बोधे पाहता गा अखंड ते समाधी. अखंड समाधी तो एकदा बोध झाल्यानंतर तुम्हाला अखंड समाधी लागायला सुरुवात होईल. पण तुम्ही प्रयत्न कराल तर, समाधीची गरज असेल तर. समाधीची गरजच नसेल, आहे ना? आपल्या बोधामध्ये केव्हाही कोणी विचारलं तर आपल्या बोधामध्ये राहावं. काम संपलं तर व्यवहार करावा, व्यवहार संपल्यानंतर आपल्या स्थितीमध्ये राहावं, आहे ना? हे आपल्या सगळ्यासाठी चांगलं आहे. निधिध्यासनाचा परिपाकावस्थेत समाधी म्हणतात. त्याचाही निधिध्यासनात काय? त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे. समाधी म्हणतात ती समाधीचं काय आहे? निधिध्यासनामध्ये अंतर्भाव आहे. म्हणून समाधी हे निराळे साधन मानले नाही वेदांतात. काय? वेदांतामध्ये योगाप्रमाणे समाधी हे निराळं साधन मानलं जात नाही, आहे ना? मग ते आमचं कशामध्ये येतं? समाधी आहे निधिध्यासनामध्ये येते, आहे ना? आणि ज्यांना विक्षेप असेल
त्यानं करत बसावं, त्याला विक्षेप नाही. बस मी आत्मा एकदा उत्तम अधिकारी झाला समज आली, बस त्याला दुसरं काही गरज नाही, वाटतच नाही त्याला त्याच्यात काही करावं वाटतच नाही. आज गणपती महाराज महात्म्या आलेले आहेत है ना. आता यांच्यासाठी काय पोराने किती किती केलेलं आहे, काय केलेलं आहे, किती उत्साह केलाय आहे की नाही. नाचले कुदले, घोषणा दिल्या, काय काय दिल्या, सगळं दिलं का, त्याच्यामध्ये आनंद आहे ना. हा गणपती बाप्पाला आमच्यासारखा माणूस काय सांगेल, बाबा मी काय असले उपद्व्याप करणार नाही, कारण तू माझ्या हृदयामध्ये, तू माझ्यापासून कधी अलग झालेलाच नाही है ना. आणि तुझा आणि माझा कधी भेद नाहीच आहे, तू माझ्या हृदयामध्येच बसलाय. आज हे रूप घेऊन आलेले आहेत, 15 दिवसापूर्वी कृष्णाचं रूप घेऊन आलाय, त्याच्या 6 महिन्यापूर्वी रामाचं रूप घेऊन आलाय है ना. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू कोण बाटली कैसी, बाणली कैसी है ना. अनंत रूप आहे, अनंत वेशामध्ये तू रूप दाखवतोय, पण तू एक तोच आहे, बाकी दुसरा कोणीच नाही. हे झाल्यानंतर काही वाटतच नाही आपल्याला, कशाच नाही. तुम्हाला कोणी बाद करू शकत नाही, कोणी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, कोणी तुम्हाला श्राप देऊ शकत नाही, कुठलंही तुम्हाला काय सांगितलं नाही. हे वाक्य तर लक्षात ठेवाल का नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम चरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळ्या धर्मांना सोडून दिलं तुम्हाला पाप होणार नाही का, सगळ्या कर्तव्यानं सोडून दिलं. भगवंतानं सांगितलं काळजी करू नको, मला शरण आलास ना, मग माझं काम आहे ना, ते तुझं रक्षण करणं हे माझं काम आहे. तुला नरकात जाऊ न देणं हे माझं काम आहे, आणि स्वर्गातही जाऊ न देणं हे माझं काम आहे. माझ्या जवळ ठेवणं हे माझं काम आहे. मग तो आपल्या जवळ ठेवून देणार ना, मग कशाला चिंता करायची उगीच. हे सोडलं तर काय होईल, हे सोडलं तर काय होईल, ते सोडलं तर काय होईल. सगळं सोडल्यानंतर सगळं सोडायलाच सांगतोय कोण, देव काय करतोय, सगळं सोडून दे म्हणून सांगतोय. नवीन लग्न झालंय याच, त्याची आई म्हणेल, त्याची बायको म्हणेल, स्वामीजी काय शिकवत आहेत सगळं सोडून दे म्हणून. ना काय करायचं. तर समाधी हे वेगळं साधन नाही. आमच्या निधिध्यासनामध्ये समाधी आहे, विषयाकारा वृत्ती है ना, ही समाधी आहे, हेच निधिध्यासन आहे. म्हणजे ब्रह्मरूपा वृत्ती, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. ज्याला विक्षेप वाटतोय तो अशी तऱ्हेने लावत बसेल, नाही तर त्याला काय सगळ्यात महत्वाचं काय, उत्तम अधिकारी आहे. गुरुने सांगितलं की ते ब्रह्म मग तूच आहे, मग तो काय म्हणणार, त्याची श्रद्धा आहे गुरुवर, अहम ब्रह्मास्मी हेच म्हणणार ना. गुरुने सांगितलं तत्वमसी, आणि हा काय म्हणणार, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, तुमचं सगळं पटलं मला, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. बरोबर, पण मीच ब्रह्म आहे म्हणजे मूर्ख असेल, ज्ञान नाही झालेलं असेल, विवेक नसेल, वैराग्य नसेल, तर शरीर घेऊन शरीराला ब्रह्म मानून काय करेल, रुबाब करत बसेल. मी ब्रह्म आहे, मी बादशाह आहे, मी जगाचा मूळ कारण आहे असं सांगत बसेल. वेडा आहे, त्याला वेडा म्हणायचं, मार खाईल तो आहे ना. मग आम ब्रह्मास्मी आहे असं म्हटल्यानंतर गुपचूप राहायचं असतं ना, चुपचाप राहायचं, आपल्या जवळच राहायचं असतं. झालं. पुढे चला, 3 लक्षणं पाहिली. श्रवणाचं लक्षण काय झालं, सुरुवात आणि शेवट इत्यादी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्याचा निश्चय करावा, याला काय म्हणतात, श्रवण. काय वाक्याचा सुरुवात आणि शेवट याचं हे करून विचार करून त्या सगळ्या स्तुतीचं तात्पर्य काय, वेदांत वाक्याचं तात्पर्य काय याचा विचार करणं म्हणजे काय, श्रवण. मनन, मनन काय सांगितलंय, अभेद निश्चयात साधक युक्ती करावी, भेद निश्चयात काय करावी, बाधक युक्ती करावी, याला काय म्हणायचं, मनन.
नंतर निधिध्यासन काय, अनात्माकार वृत्तीचा त्याग करावा आणि आत्माकार वृत्तीमध्ये जेवढी बनेल तेवढी स्थिती बनवा. जेवढा वेळ लांबेल तेवढं घ्यावं, है ना. आपण किती लांबवणं हे आपल्या हातामध्ये नसतं. कारण दुसरं खटखट स्वामीजी आहेत का, आम्ही लय लांबून आलेलं आहे, झालं तुटलं सगळं, बसा बा म्हणावं लागतं ना. आपल्या हातामध्ये नसतं ना बरंच काही. किती वेळ लांबवणं हे आपल्या हातामध्ये नसतं. तत्वम पदार्थ शोधनाकडे आपण बोलूया, है ना. तत्वम, तत्वम और अशी 3 शब्द आहेत. पद किती आहेत? तत्वम आणि असे. तत् महावाक्याची तत् पद वाच्यार्थाने कशाचं बोधक आहे? शिकलंय की नाही शिकलंय? ईश्वराचे बोधक आहे. कशाचं बोधक आहे? ईश्वराचं बोधक आहे. आणि लक्षार्थाने ब्रह्माचं बोधक आहे, है ना. म्हणजे बघा, आता हा मी असा आहे ना, मला दिसतंय ना. आता मी हा चष्मा, लाल चष्मा लावला, आता काय ते मला कसं दिसेल? आता मी काढून ठेवला आणि हा दुसरा चष्मा लावला हिरवा, आता ते मला काय दिसेल? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. कशात तऱ्हेने उपाधीकडे पाहिलं, है ना, ते ब्रह्म तुम्हाला कसं दिसेल? ईश्वर दिसेल. काय दिसेल? हा. आणि उपाधीचा चष्मा काढला तर ते ब्रह्म दिसेल. हे लक्षात आलं का? काय ही उपाधी लावली, कोण? माया उपाधी लावली. तर तुम्हाला काय दिसणार? ते ब्रह्म काय दिसणार? ईश्वर रूप दिसणार, है ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सिद्ध ईश्वर असं दिसेल. करायला न करायला, उलट पालट करायला, सगळ्यामध्ये जो समर्थ आहे तो ईश्वर, है ना. तो ईश्वर दिसेल. आणि हा मायेचा चष्मा काढून टाकला किती निखळ ब्रह्मरूपाने तुम्हाला दिसेल. बरोबर आहे. तर आता तत् हे पद आहे. पद कुठलंय? तत्. तुम्ही वाच्यार्थाने बघलं की त्याचा अर्थ काय होतो, आणि लक्षार्थाने बदलं तर त्याचा अर्थ काय होतो, हे समजलं का? पद कुठलं? तत्. या तत् पदाकडे बघण्याचा 2 चष्मे आहेत. कुठलं? लक्षार्थ आणि वाच्यार्थ. वाच्यार्थाने बघितलं तर काय तुम्हाला? ईश्वर दिसणार. आणि लक्षार्थाचा विचार करायला लागलं तर तुम्हाला काय दिसणार? ब्रह्म दिसणार. झालं. तत्पदाचा अर्थ समजला ना. तत्पदार्थाकडे पाहण्याचे 2 चष्मे आहेत. एक लक्षार्थ आणि वाच्यार्थ. लक्षार्थाने पाहिलं तर तुम्हाला ब्रह्मरूप दिसेल, आणि वाच्यार्थाने पाहिलं तर तुम्हाला ईश्वर रूप दिसेल. बरोबर आहे. तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. आता राहिलं पद कुठले? तत्त्वम. त्वम पद ह्याच्याकडे पण 2 चष्म्याने बघता येतं. 2 चष्मे कुठले? वाच्यार्थ, लक्षार्थ. बरोबर आहे. समजतंय. करत करत अभ्यास जडमती होय सुजान, तुलसीदास महाराज म्हणतात. अभ्यास करत करत आपली जड बुद्धी काय होते? सुजान व्हायला लागते, है ना. म्हणजे अभ्यासच करायचं, साधुसंतांच्या संगतीमध्ये बसायचं आणि असल्या ग्रंथाचा काय करायचा? विचार करायचा. मग आपली बुद्धी वरच्या पातळीवर जाते. आणि एक दिवस तुकारामासारखा आम्ही म्हणतोय, आम्ही सुद्धा म्हणू शकतोय काय? तुका म्हणे आम्ही मुक्तीची या माता. ज्ञानदेव काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे उद्धरलो नाही, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणतात ना, हे सगळे उद्गार तुमचे स्वतःचे होऊन जातील. काय होऊन जातील? हे सगळे उद्गार काय होऊन जातील? तुमचे स्वतःचे होऊन जातील. तुम्ही देखील असं म्हणायला लागलो. होय, बरोबर, अगदी बरोबर आहे. ज्ञानदेवाने जे म्हटलं तेच मी पण म्हणतोय. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? मेहनत करावी लागेल, है ना. इथे फक्त काय
तुम्ही काय करू नका, काय करू नका म्हणजे काय फी देऊ नका. इथे मिळतंय ते जेवण जाताना जेवून घ्यावं. फुकट शिका, फुकट बसा, फुकट खावा, फुकट मुक्त होऊन जावा. असं आहे. मग काय चिंताच नाही ना. आता तो पदार्थ हे वाच्यार्थाने कोण आहे? जीवाचं. आणि लक्ष्यार्थाने कोणाचं आहे? बरोबर आहे ना. वाक्य कुठल्या वाक्याचा विचार करतोय? तत् त्वम असी आहे ना. तत्चा अर्थ काय, त्वमचा अर्थ काय आणि असी या पदाचा अर्थ काय? तत्चा अर्थ बरोबर घेतला. तत् पदाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहे किंवा दोन चष्मे आहेत. वाच्यार्थाने बघितलं तर तत्पद कोणाचं वाचक बनतंय? ईश्वराचं. लक्ष्यार्थाने बघितलं ते कोणाचं वाचक बनतंय? ब्रह्माचं. तसं त्याने खाली उतरलो तर त्वम पदाकडे विचारलं, त्वम पद वाच्यार्थाने त्याच्याकडे बघितलं तर जीवाचं, आणि त्वम पद लक्ष्यार्थाने बघितलं तर कूटस्थ. कोण? कूटस्थ ना. वाच्यार्थाने जीवाचे व लक्ष्यार्थाने कूटस्थाचे बोधक आहे. या दोन पदांच्या लक्ष्यार्थामध्ये असलेले एकत्व आहे ना, है ना. बघा, वाच्यार्थाकडे का तुम्ही बघायला लागला तर ईश्वर अवाढव्य दिसतोय. साऱ्या जगाला करणारा, साऱ्या जगाचं पालन करणारा आणि साऱ्या जगाला एकदम खलास करून टाकणारा हा कोण दिसतो? ईश्वर. सर्वज्ञ है ना, महाशक्ती. अशा तऱ्हेने कोण दिसतोय? ईश्वर. आणि जीव आपुल्या सत्ता ते स्वाधीनता नाही, हीन दीन दुबळा अशा त्यानं जीव स्वतःला मानतो की नाही मानतो? मला काहीच नाही, कुठेच नाही होत, समाधानच नाही, काहीच कळत नाही, मला मनामध्ये समजतच नाही, अशा तऱ्हेने जीव म्हणतो का नाही म्हणतोय? या असा भेद कशामुळे? कोणाकडे तुम्ही पाहिल्यामुळे? वाच्यार्थाकडे पाहिल्यामुळे. कशामुळे? है ना. जीवा याचा त्वम पदाचा वाच्यार्थ कोण? जीव. आणि तत्पदाचा वाच्यार्थ कोण? ईश्वर. ईश्वरामध्ये भेद असणारच, कारण तुम्ही वाच्यार्थाकडे पाहतात. वेदांत तुम्हाला वाच्यार्थाकडे पाहायला सांगत नाही, तुम्हाला सांगतो तर मागे इकडे बघून बघ, इकडे लक्षार्थ आहे. तर लक्षार्थाचं तुम्ही तत्पदाचा लक्षार्थ बोललं नंतर काय होतं? ब्रह्मचैतन्य. काय? ब्रह्मचैतन्य. आणि त्वम पदाच्या लक्षार्थाकडे जरा वळून बघ, कूटस्थ चैतन्य. काय है ना. मग चैतन्य एक झालं ना. हे बोला आमचं जमलं, आम्ही चैतन्य है ना. इकडे बोलतात ईश्वरच आणि आमचं जमतच नाही, कारण तो महाशक्ती आहे, सर्वज्ञ आहे आणि मी अल्पमती आहे. आमचं कसं काय जमायचं नाही? तुकाराम महाराज म्हणतात का, काय म्हणतात? बोला. तू राव, मी तुझा रंक, तू स्वामी, मी तुझा रंक. रंक म्हणजे मी तुझा दास, मी तुझा सेवक आहे. तू स्वामी आहे आणि मी तुझा रंक आहे. हे तर तुमचं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे ना. देव कुठेतरी असेल तो मोठा आहे आणि मी, मला काय कळत नाही, है ना. हे सगळ्याच सांगणं आहे ना. पण हे खोडून कोण काढतं? हे खोडून वेदांत काढतो. वेदांताचं महत्व का? भेद खोडून काढतो आणि आपणाला काय करतो? जीवाचा ब्रह्म म्हणतोय. जीवा शिवाचं ऐक्य वेदांत करून देतो, म्हणून वेदांताचं आपणाला महत्व आहे. आपणाला तो हीन दीन असमर्थ अज्ञानी दुबळा दुःखी असा ठेवतच नाही. कोण? वेदांत. म्हणून काय करायचं? त्याचं महत्व आहे. म्हणून एवढा आटापिटा आपण जो करतोय, तुम्ही दुपारी जे येत आहेत उन्हातून, येत पावसातून, याचं कारण हे कळावं आम्हाला थोडस म्हणून. चला, झालं. या दोन पदाच्या लक्षार्थामध्ये, लक्षार्थ कोण?
ब्रह्मचैतन्य आणि खाली कूटस्थ चैतन्य. दोन पदाच्या लक्षार्थामध्ये उरल्या ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य असलेले एकत्व. हे कोण दाखवतंय? असी एकत्व. असी म्हणजे आहेस. काय सांगतात? असी म्हणजे काय? तू आहेस, तू ब्रह्म आहेस म्हणून सांगताय. काय सांगताय? तू ब्रह्म आहेस. हे कधी होईल? कधी कुठला चष्मा तुम्ही लावला तर. हा, हे समजताय ना. म्हणून साध्या भाषेत मी समजावून सांगतो. तुम्ही जर चष्मा काढून हा लक्षात चष्मा काढला तर तुम्हाला कागा सासूर वासी मज केले भगवंता आपुल्या सत्ता ते स्वाधीनता नाही. याचा अर्थ काय केलाय? तुम्ही कुठला लक्षार्थाचा चष्मा काढला आणि वाच्यार्थाचा चष्मा लावला आहे ना. मग मरण माझे मरून गेलो मी झालो अमर असं म्हणायला लागलं तर याचा अर्थ काय होणार? तुम्ही अमर कधी होणार? तुम्ही वाच्यार्थाचा चष्मा काढला की तुम्ही काय होणार? अमर झाले. अमर झाले म्हणजे ब्रह्मचैतन्यासारखे झाले ना. चैतन्य स्वरूप झाले. देह स्वरूप नाही. देह मर्त्य आहे, आत्मा अमर आहे ना. मर्त्य देहाचा अभिमान करतो म्हणून मी पण मर्त्य होतो. आणि मर्त्य देहाचा अभिमान आपण टाकला, आत्माभिमान केला तर मी अमर होतोय. अमर हा खरे की खोटे पहा. तुकाराम महाराज तुम्हाला हात जोडून विनंती करतात की पहा जरा, तुम्ही पहा तुम्ही कोण आहे स्वतः पहा. आता चष्म्याची गोष्ट कळली आहे ना. कुठला चष्मा काढला पाहिजे? हा, आणि लावला कुठला पाहिजे? हा, लक्षार्थाने तुम्ही पाहायला गेलं तर चैतन्य चैतन्य, जीवही चैतन्य आहे आणि ईश्वरही चैतन्य आहे लक्षार्थ. आणि वाच्यार्थाकडे बघितल्यानंतर तो महाशक्ती आहे, महाविद्वान आहे आणि हा अल्पमती आहे, हीन दीन दुबळा आहे. बरोबर आहे. याच्याकडे काही सामर्थ्य नाही हे तुम्हाला कळेल. वाच्यार्थामध्ये भेद आहे, लक्षार्थामध्ये काय? वेदांत तुम्हाला कोणाकडे पाहायला सांगतो? लक्षाकडे पाहायला सांगतो. हे लक्षात, या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, मग काय आपल्याला अडचण नाही. चला पुढे चला. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि त्वम या दोन पदाचा वाच्यार्थ व लक्षार्थ यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. झालं की नाही झालं? हा, लक्षार्थ आणि वाच्यार्थाचं एक ज्ञान झालं की नाही? एकत्व कधी होईल? लक्षार्थाकडे पाहिलं तर. आणि भेद कधी दिसेल? वाच्याकडे पाहिलं तर भेद, आणि एकत्व कुठे? लक्षार्थाकडे पाहिलं तर. वेदांत तुम्हाला आग्रह करून करून सांगतोय की बाबांनो वाच्यार्थाकडे बघू नका, लक्षार्थाकडे बघा. बरोबर आहे. चला मग आता असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्त्वम असी असं म्हटल्यानंतर महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर काय होतंय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणून याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? हा, तत्वम पदार्थ शोधन. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. बरोबर आहे ना? तांदळाची खिचडी बनवायची असेल तर तांदूळ तुम्ही धुता ना किती वेळाला? विज्ञान सांगतं कमीत कमी 4-5 वेळाला धुवा. किती वेळा सांगतं? त्याच्यामध्ये काय काय रसायनं मारलेली असतात है ना, खराब होऊ नये म्हणून कमीत कमी काय 4-4 वेळेला खळखळून चोळून चोळून खळखळून खळखळून धुवा है ना. बरं, डाळ धुता की नाही? ती पण किती वेळाला? त्याला सुद्धा टिकावे म्हणून रसायन बांधलेली असतं, ते पण धुवून टाका है ना. मग भाजी आणलेली असते ती धुवायची किती वेळाला? 4-5 वेळाला तर धुवावं लागेल. का?
त्याच्यावर तर किती रसायनं मारलेली असतात. 3 दिवसामध्ये रसायन वाहतात. रसायन मारूनच बाजारात भेंडी घेऊन येतात की नाही? बरोबर आहे का नाही? सांग मला, मुद्दा बरोबर आहे की नाही? सांग. भेंडी मारली, तोडली, घेऊन गेले बाजारात. कुठे यांना काय घेणं देणं आहे? मग कोणाची जबाबदारी आहे ही? आपली जबाबदारी. काय? शोधन करणं, धुणं. बरोबर आहे ना? बरं, केळी तुम्ही आणता, पोराला तोडून ताबडतोब दिले तर चालेल का? नाही. मग काय केलं पाहिजे? धुतली पाहिजे ना. किती वेळेला? 1, 2, 3 वेळेला साफ धुतली पाहिजे. याला म्हणतात पदार्थ संशोधन. काय? पदार्थ संशोधन. इथे आपणाला काय करायचं? तो तत्त्वम पदार्थ संशोधन आहे ना. तत्त्वम पदार्थ शोधन काय म्हटलेलं आहे? शोधन म्हणजे शुद्ध करणं आहे ना. तत्पदाचा अशुद्ध अर्थ काय? तत्पदाचा अशुद्ध अर्थ काय? वाच्यार्थ ईश्वर. आणि त्वम पदाचा अशुद्ध अर्थ काय? जीव. बरोबर आहे ना? मग तत्पदाचं शोधन कधी होईल? लक्षार्थाकडे पाहिल्यावर आहे ना. मग लक्षार्थ करायचं असेल तर भुसकट आहे, औषधाचं आहे, जे मारक आहे, अनर्थ करणार आहे, ते घासून पुसून काय करत 4, 4, 5, 6 पाण्याने धुवून टाकावं लागेल की नाही? कोणाला धुवायचं आहे? वाच्यार्थाला. निर्णय झाला. तिथे जीवाकडे सुद्धा काय करायचं? वाच्यार्थाला धुवून टाकायचंय आहे ना. आणि कोणाला घ्यायचंय? मग लक्षाकर्ते पडायचं. याला म्हणतात काय? तत्वम पदार्थ. हे शोधन तुम्ही केल्याशिवाय जीव आणि ब्रह्म एक आहे हे तुम्हाला कधीही पटणार नाही. काय पटणार? कधीही पटणार नाही. जीव आणि ब्रह्म ऐक्य हे तुम्हाला कधीही लाभणार नाही आहे ना. कसा? आम्ही ईश्वर कसे होऊ शकतो? आम्ही तो ही नाही, दी नाही, आम्हाला काय कळत नाही, आमच्याकडे काही सत्ता नाही, आमच्याकडे काही समाधान नाही, आम्ही दुःखी आहोत, आम्ही संसारी आहोत. यात जग असतो ना आपला. काय असतो जग? काय असतो? आम्ही लेकरूवाले आहेत, आम्ही गृहस्थ आहोत, आम्ही संसारी आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही दीन आहोत, आमच्याकडे काहीच नाही आहे. असं तर आपलं रडगाणं असतं ना. वेदांत काय सांगतो? उलट सांगतो की तुम्ही हीन नाही, तुम्ही दीन नाही, तुम्ही दुबळे नाही, तुम्ही अज्ञानी नाही, तर तुम्ही कोण आहे? तुम्ही ज्ञानाची खाण आहेत. खाण. उभं हिमालय पर्वत आहेत, उभा तो खोल सागर आहे. कोणाचा? ज्ञानाचा सागर आहे ना. ज्ञानाचा सागर आहे तू है ना. वेदांत उलट सांगतो. जे आपल्याला अनुभवाला येतं त्याच्या उलट वेदांत सांगत होतो. पण ते कधी तुम्हाला बघायला शिकवतं. काय बघायला शिकवतं? वाच्यार्थाकडे पहा, जीवाच्या वाच्यार्थ, लक्षार्थाकडे पहा, ईश्वराच्या तत्पदाच्या लक्षार्थाकडे पहा, त्वम पदार्थाच्या लक्षार्थाकडे पहा, वाच्यार्थाकडे डोळे झाक करा, पाहू नका, त्याला बाजूला करा, असं सांगतात. म्हणजे काय होतंय? तत्वम पदार्थाचं शोधन होतं. तत्वम पदार्थाचं शोधन म्हणजे काय? जे मायेचं आहे, मायात पडलेलं आहे, त्या मायेला टाकून द्या, बाजूला करा. प्रतिबिंब तुमचं दिसतंय ना, है ना. कोणामुळे दिसतंय? आरशामुळे. आरशाला टाकून द्या, गेलं प्रतिबिंब, गेलं की नाही. माया प्रतिबिंब आहे. मायामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं, तो कोण झाला? ईश्वर है ना. मग मायाला टाकून द्या, मग कोण भासणार तुम्हाला? मूळ प्रतिबिंब भासणार है ना. ब्रह्म भासणार. ईश्वर गेला. माया गेल्याबरोबर ईश्वर जातो आणि अविद्या गेल्याबरोबर जीवही जातो. मग कुठंच मी कुठंच काय असं तरण म्हणतो. मग आमचं दोघांचं जमलं. कोणाचं? कुटस्थाचं आणि ब्रह्मचैतन्याचं, या दोघांचं आमचं जमलं. आम्ही एक आहोत. याला काय म्हणायचं? तत्त्वम असे किंवा अहम ब्रह्मास्मी. चला पुढे चला. आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. घ्या, अधोरेखा करा.
जीव ब्रह्म ऐक्याला अंतरंग साधन कोण? याचं उत्तर काय? तत्वम पदार्थ शोधणं हे अंतरंग साधन आहे ना. जीव ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानाचं अंतरंग साधन कोण? तत्वम पदार्थ. कारण महावाक्याच्या श्रवणाबरोबर जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते ना. अंतरंग साधन आहे, अत्यंत अंतरंग साधन आहे. मग श्रवण मनन निधिध्यासन हे दूर राहतात ना, तत्वम पदार्थ शोधनाच्या पलीकडे राहतात ना, जरा दूरच राहतात ना. ज्ञानाला सगळ्यात जवळ कोण आहे? अहो बघा, तुमच्यावर काही संकट आलं आहे ना, तर तुम्ही कोणाला हाक मागणार? अगदी जवळचा जो तुमचा शेजारी आहे त्याला ना, है ना. 10 घरं दूर आहे किंवा 5 घरं दूर आहे किंवा 4 घरं दूर आहे, त्याच्यापर्यंत तुम्ही जाणार का? बरं, तुमची ओरड तिथपर्यंत पोहोचणार का? नाही पोहोचणार ना. जवळचा जो माणूस आहे तो पटकन धावत येईल ना, कारण तो अंतरंग आहे, जवळचा आहे म्हणून. तर ज्ञानाला सगळ्यात जवळचं साधन कुठलं आहे? तत्वम पदार्थ शोधन. हे लक्षात ठेवा. तत्वम पदार्थ शोधन हे काय? ज्ञानाला काय आहे? अंतरंग साधन. आणि त्याच्यानंतर कोण? निधिध्यासन, मनन, श्रवण हे एका पाठोपाठ नंतर येत जाणार. बरोबर. म्हणून त्यांना बहिरंग साधन. प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणून तत्वम पदार्थ शोधन जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन ही तिन्ही नाहीत. ही तिन्ही अंतरंग साधना नाही. कशाची? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला कोण अंतरंग साधन आहे आणि कोण नाही याचा निर्णय केलाय. काय निर्णय केला? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला तत्वम पदार्थ हे अंतरंग साधन आहे आणि कोण नाहीत? श्रवण मनन निधिध्यासन. पण ही साधनं आहेत की नाही? आहेत, पण अंतरंग साधन नाही. अंतरंग म्हणजे सगळ्यात जवळचा शेजारी नाही, आहे ना. आणि सगळ्यात जवळचा शेजारी कोण? तत्वम पदार्थ शोधन. पुढे चला. या तिन्हीचा उपयोग काय? पण यांचा काय उपयोगच आहे की नाही? की कशाचा? श्रवण मनन निधिध्यासनचा. या तिन्हीचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्यांचा नाश करण्यात आहे ना. आता जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य कसं होईल? है ना. ऐक्य होणारच नाही. याला काय म्हणतात? संशय. कसं होईल? होणारच नाही ना. कसं होईल? संशय म्हणतात. होणारच नाही याला काय म्हणतात? विपर्य, है ना. तर जीव ब्रह्म या तिन्हीचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होते त्या ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पन्न होणाऱ्या विषयी जो संशय आणि विपर्य त्याचा नाश करण्यात आहे. प्रश्न काय आलेला? कशाविषयी विचार होतो? श्रवण मनन आणि निधिध्यासन याचा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये काय उपयोग आहे? याचं उत्तर काय? श्रवण मनन निधिध्यासन केल्यानंतर जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान ज्या वेळेला उत्पन्न होतं त्यावेळेला अर्थातच का संशयी येणार, विपर्य येणार आहे. कोणी सांगणार? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान कसं होईल? नाही होणार. ईश्वर तो ईश्वर आहे, आपण ते आपणच आहे. झालं ना. संशय उत्पन्न केला, होणारच नाही, हा झाला विपर्य. कधीही होऊ शकत नाही, हा झाला विपर्य. बरोबर आहे. तर जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान होऊ शकतं याला संभावना म्हणतात, आणि होऊ शकत नाही याला काय म्हणतात? असंभावना म्हणतात. त्याविषयी उत्पन्न होणारे संशय विपर्य याचा नाश करण्यात आहे. बरोबर आहे ना. काय निर्णय झाला? कशाविषयी विचार चालू आहे? श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन या 4 विषयी विचार चाललेला आहे. या तत्वम असं म्हटल्यानंतर
उत्तम अधिकाराला अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतं आणि होतं. त्याच्यामुळे हे कधी होईल? तत्वम पदार्थ शोधन झाल्यानंतर. तत्वम पदार्थ शोधन कसं करायचं हेही समजावून सांगितलंय मी. वाच्यार्थाला त्यागायचा आणि लक्षार्थाला घ्यायचं. वाच्यार्थामध्ये कधीच एकता होणार नाही. एकता होणार असेल तर ती कुठे होणार आहे? लक्षार्थामध्येच होणार आहे. बरोबर आहे. तर एकताच सिद्धी करायची आणि भेदाचा काय करायचंय? बाद करायचा आहे ना. भेदाचा बाद कशावर? त्याच्यावर ठपका मारला की औपाधिक. ईश्वर हा औपाधिक आहे आणि जीव आहे काय? औपाधिक आहे. उपाधीने बनलेला आहे. उपाधी खोटी असते म्हणून जीव आणि ईश्वर हे काय? खोट आहे. ईश्वराला खोटं ठरवतात कोण? वेदांत आहे ना. आता हे केवढं साहस आहे. नास्तिकच आहे की नाही? आपल्याला म्हणतील की नाही स्वामीजी चुकीचं शिकवत आहेत, ईश्वराला काय म्हणतात? खोटं ठरवतात. पण वेदांत ठरवतोय मी थोडं म्हणतोय ईश्वर मायेपासून उत्पन्न होतो. म्हणजे मायेपासून आहे. तर माया खोटी तर ते पण खोटच आहे. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने जीव हा देखील अविद्येपासून तयार होतो. अविद्या खोटी तर जीवही खोटा. मग खरं कोण? मग ज्याचा लक्षार्थ आहे ते ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य हे दोन्ही खरे आहेत आणि त्यांची एकता संभव आहे. त्यांची एकता होते आणि तीच करायची आहे. आणि त्यालाच काय म्हणायचं? तत्वम पदार्थ शोधन. काय नाव दिलेलं? जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञानाचं जवळचं साधन कोण आहे? तत्वम पदार्थ शोधन. बरोबर आहे ना. मग श्रवण मनन निधिध्यासन करायचं नाही का? नाही, श्रवण मनन निधिध्यासन करायचंय. पण ते करून काय उपयोग? मग तो बोलतोय त्याच्यामध्ये जीव आणि ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानामध्ये आलेले जे संशय आहे, विपर्य आहे, हे दूर करण्याचं काम श्रवण मनन निधिध्यासन या 3 गोष्टी करतात. म्हणून या 3 गोष्टी आवश्यक आहेत. पण सगळ्यात महत्वाचं कोण आहे? तत्वम पदार्थ शोधन. आणि त्याच्या खालोखाल महत्वाचं कोण आहे? श्रवण मनन निधिध्यासन. कारण ते ज्ञानाच्या उपयोगी आहेत. म्हणून झालं. इथे झालं. आता पुढे काय करतात? असंभावना आणि विपरीत भावना यंत्र. हे पारिभाषिक सगळे शब्द आहेत वेदांतामधले आणि ते आपण असेच अशा तऱ्हेने एकमेकाच्या जवळ राहून सहवासामध्ये राहून त्याचा परिचय करून घेतला तर ते आपले मित्र होतात. आणि जर त्यांचा परिचय करून घेतला ना तर ते परकेच राहतात. बरोबर आहे. असंभावना व विपरीत भावना यांचं लक्षण काय? असंभावना आहे ना. महावाक्याने सांगितलेला जीव ब्रह्म ऐक्याविषयी जो संशय त्यास असंभावना म्हणतात. आहे ना. काय? हा है ना. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य कसं होईल? होऊ शकत नाही. है ना. याला काय म्हणायचं? संशय. है ना. असंभावनाचं काय? जीव ब्रह्म ऐक्याविषयी जो संशय आहे त्याला असंभावना. एवढं अधोरेखा करा. जीव ब्रह्म ऐक्याविषयी जो संशय आहे त्याला काय म्हणायचं? असंभावना. आता सांगितलं ही असंभावना किती प्रकारची असते? 2 प्रकारची. 2 प्रकार कुठलं? प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. विषय आहे ना पण त्याला प्रमाण कोणी नाही. म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य तुम्ही सांगतात पण त्याला प्रमाण काय? प्रमाण नाही. है ना. याला काय म्हणतं? प्रमाण असंभावना. बरोबर आहे. आणि प्रमेय असंभावना काय? प्रमाणाची नंतरच गोष्ट. जीव आणि ब्रह्म ऐक्य हे असूच शकत नाही. हा विषयच असू शकत नाही. याला काय म्हणतात? प्रमेय असंभावना. ठीक आहे ना. असंभावनाचं लक्षण काय? संशय असतो. जीव ब्रह्म ऐक्याविषयी जो संशय असतो त्याला असंभावना म्हणतात. झालं ना. असंभावना किती प्रकारच्या असतात? 2 प्रकारच्या. एक, याला काही प्रमाण नाही. है ना. जीव ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानाला प्रमाण नाही. याला प्रमाण असंभावना म्हणतात. दुसरं काय म्हणतात? जीव आणि ब्रह्म ऐक्य असूच शकत नाही. याला काय म्हणतात? प्रमेय असंभावना.
काय म्हणतात? प्रमाण असंभावना. आता ही प्रमाण असंभावना विषय आपण बघूया. प्रमाण जी वेद वाक्ये ती जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहेत किंवा कर्म उपासना प्रतिपादक आहेत असा जो संशय आहे ती प्रमाण असंभावना मानावी, ती श्रवणाने निवृत्त होते. क्लिष्ट वाटतंय पण क्लिष्ट नाही आहे ना. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य तुम्ही कशावरून ठरवणार? तत्वमसी अहम ब्रह्मासी या वेद वाक्यावरूनच ठरवणार ना. कशावरून ठरवणार? तर हे प्रमाण आहे ना. वेद वाक्याला कोणी अप्रमाण मानत नाही, प्रमाणच मानणार. तर ही वाक्य प्रमाण आहेत ना, है ना. पण ते प्रमाण आहेत, ते तुमच्या जीव ब्रह्म ऐक्यासाठी प्रमाण कशाला? ते कर्म आणि उपासनेसाठी प्रमाण. कोणी येऊन बोललं तर तुम्ही काय करणार? काय प्रमाण आहेत, पण कर्मकांडासाठी प्रमाण आहेत आणि उपासनेसाठी प्रमाण आहे ना. आणि कशासाठी प्रमाण नाही? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानासाठी प्रमाण नाहीत असे कर्मकांडी लोक बोलतात की नाही बोलतात? याला काय म्हणतात? असा जो संशय आहे ती प्रमाण असंभावना मानावी आहे ना, ती श्रवणाने निवृत्त होते. ती कशाने होणार आहे ना. तुम्ही काय म्हणता? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे कुठल्या वाक्यावरून तुम्ही सांगता? वेद वाक्यावरून. कुठलं वाक्य? तत्वमसी अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, हे महावाक्य आहेत. आणखी खूप वाक्य आहेत. या वाक्यावरून तुम्ही काय सांगता? की जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे ना. कर्मकांडी बोलणार ही सगळी वाक्य काय आहे? वेद 80% भाग, 96% भाग हा कर्म आणि उपासनेसाठी आहे. कितीसाठी? किती? 96% भाग ही कर्म आणि उपासने सांगणारे आहेत. तर 4% भाग हा कर्म आणि उपासनेसाठीच आहे. तुम्ही कसं काय त्याला वेगळं करतायत? है ना. तर ही वाक्य काय सांगतायत? कर्म आणि उपासनाच काय करतायत? तिथे बढती करतायत. तेच सांगतायत तुमच्या जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञानाला प्रमाण नाही. याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. काय बोलायचं? वेदाची 96% वाक्य ही काय करतायत? कर्म आणि उपासनेसाठी प्रमाण आहेत. उरलेल्या 4% देखील तेच प्रमाण असणार आहेत. तेव्हा तुमच्या वेदांताला प्रमाण सांगणारी ही वाक्य तुम्ही बोलू नका. वेदांताला प्रमाण नाही. याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. काय कसं समजावून सांगितलं? जी तुम्ही वेदांतासाठी जीव ब्रह्म ऐक्यासाठी प्रमाण म्हणून जी वेद वाक्य सांगतात, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म आणि इतर शेकडो वाक्य तुम्ही सांगतात, ही वाक्य 96% भागाचाच भाग आहे. त्याच्यामुळे ती 96% कर्म आणि उपासनालाच प्रतिपादन करणारी वाक्य आहे. जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान प्रतिपादन करणारी नाही आहेत. म्हणून या जीव ब्रह्माच्या ऐक्याला प्राण नाही. काय नाही? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला प्रमाण नाही. याला काय म्हणतात? प्रमाण असंभावना. याला काय म्हणतात? याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. झालं ना. आता पुढे ही प्रमाण असंभावना कशाने निवृत्त होईल? श्रवण केलं तर प्रमाण आहे बाबा, आहे प्रमाण, हा तुमचा निश्चय होईल. आता प्रमेय असंभावना. वेदांत शास्त्राचं मुख्य प्रमेय म्हणजे विषय, म्हणजे सिद्धांत. काय? विचार करून सांगा. वेदांत शास्त्राचा विषय म्हणजे सिद्धांत
म्हणजे प्रमेय काय आहे? जीव ब्रह्माचा अभेद ना. अधोरेखा करा. काय जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे. है ना. आता प्रश्न आहे, हे प्रमेय झालं ना. प्रमेय मतलब ज्ञानाचा विषय, याला काय म्हणतात? प्रमेय. यथार्थ ज्ञानाचा विषय याला काय म्हणतात? प्रमेय. है ना. तुमच्या ज्ञानाचा विषय काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे ना. हा जो विषय याला काय म्हणतात? प्रमेय म्हणतात. हा जो सिद्धांत आहे त्याला काय म्हणतात? प्रमेय म्हणतात. है ना. आता या प्रमाविषयी काय, जीव ब्रह्माचं ऐक्य आहे की नाही याला काय म्हणतात? प्रमेय काय ठरलं? प्रमेय ज्ञानाचा विषय काय ठरला? जीव ब्रह्माचं ऐक्य. मग जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे की नाही याला काय म्हणतात? प्रमेय संशय. प्रमेयच उखडून काढलं ना. है ना. तुम्ही काय ठरवलं? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. झाड कोणाचं लावलं? जीव आणि ब्रह्माचं ऐक्याचं झाड लावलं. है ना. आता याने झाडं आणलेली आहेत. है ना. ही झाडं मी संध्याकाळला कुदळीने खोळून त्याच्या ठिकाणी लावली. है ना. ही झाडं लावली, मोठी होतील, सुगंध देतील म्हणून. सकाळी एका पोराने ती काय केलं, उपटरले आणि फेकून बाहेर फेकून दिली. मग ते जे मी लावलं त्याला उखडून फेकून दिलं की नाही? बरोबर आहे ना. है ना. प्रमेय काय ठरवलं? प्रमेय काय ठरवलं? आपला ज्ञानाचा विषय काय ठरवला? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. है ना. काय ठरवलं? अरे बाबा, तू जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ठरवतोय, पण ते आहे की नाही याच्याविषयी संशय आहे. मी म्हणतो नाही. झालं. रोप उखडलं की नाही त्याने? मी लावलं ना रोप. कसलं? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे असं सांग. त्याने काय सांगितलं? जीव आणि ब्रह्मा ऐक्याचं नाही. नाही पाहिजे रोप, नाही ते पाहिजे. है ना. उखडलं ना. याला काय म्हणतात? प्रमेय संभावना. काय म्हणतात? घरी जाऊन चिंतन करता की 7 दिवसासाठी छोटी? काय करता? घरी जाऊन चिंतन थोडं केलं तर हे लक्षात राहील. लक्षात राहील, तुमच्या उपयोगाचं होईल. है ना. तर आता काय सांगतात? जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे. है ना. तो म्हणणार काय? नाही, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. है ना. म्हणजे जीव ब्रह्माचा अभेद नाही ना म्हटलं ना. काय म्हटलं? मी काय झाड लावलो? जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे. उचल. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे. काय समजतंय की नाही समजतंय? काय समजतंय? मी काय म्हटलं? अभेद सत्य आहे. काय? त्याने ते उचलून लावलं. नाही, त्याला नाही पाहिजे, त्याने निवडून लावला. जीव ब्रह्माचं भेद सत्य. फरक किती आलाय 2 वाक्यामध्ये? एका वर्णाचा. कुठला? कुठला वर्ण? अवर्णाचा फरक आलाय. हे ना. पहिल्याने काय सांगितलं? जीव आणि ब्रह्माचा अभेद सत्य आहे. आणि हा काय बाबा म्हणतोय? जीव आणि ब्रह्माचा भेद सत्य आहे. फरक कितीचा? अवर्णाचा फरक आला. है ना. याला काय म्हणायचं? प्रमेय संशयाचा आकार काय? जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे की जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे याला काय म्हणायचं? प्रमेय संशय म्हणायचं. बरोबर आहे ना. मग प्रमाण असंभावना काय म्हणायचं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला ही श्रुती प्रमाण नाही. जी वाक्य तुम्ही श्रुती प्रमाण म्हणून दाखवतात ती सगळीच्या सगळी वाक्य कशाची आहेत? कर्मकांड आणि उपासना याचीच प्रतिपादक आहे. जीव ब्रह्म ऐक्याचं ही वाक्य प्रतिपादन करत नाही. है ना. याला काय म्हणायचं? प्रमाण संशय.
आणि प्रमेय संशय काय म्हणायचं? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य सत्य आहे. तो दुसरा काय म्हणणार आहे? जीव ब्रह्माचं भेद सत्य आहे ना. याला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. काय म्हणायचं आहे ना. परत एकदा वाचून दाखवतो. जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय अधोरेखा केला का, म्हणजे सिद्धांत. तो जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे असा जो संशय आहे त्याला काय म्हणतात? अधोरेखा करो प्रमेय असंभावना म्हणतात. ही प्रमेय असंभावना कशाने निवृत्त होईल? मननाने. आणि प्रमाण असंभावना कशाने निवरून होईल? श्रवणाने. परभणी भागामध्ये लोक 40-40 वर्ष विचारसागर शिकवत आहेत. किती काय करताय 40-40 वर्ष? मग तुम्हाला काही अनुभव झाला का नाही झाला असं विचारलं ते उत्तर देऊ शकत नाही. झाला म्हणावं की आता ह्यांच्या समोर नाही झाला असं म्हणावं. परत ह्यांचा उलटा प्रश्न राहणारच आहे ना. काहीच बोलत नाही, ते चुप राहतात. पण 40 वर्ष जर तुम्ही हे सगळ्याचा विचार करत राहिलात असा तर तुम्हाला अनुभव झाला पाहिजे ना. काय झाला पाहिजे की नाही? तुम्ही बोललात की नाही वाक्य, पण ते बोल तुम्ही तोंडाने बोलू शकता. तो तुमचा अनुभव झाला का? प्रश्न आहे ना. त्याच्यावर ते काय उत्तर देणार? ते माझ्यापेक्षा जास्त अधिक रीतीने फडाफड सांगू शकता. ज्ञानगत प्रत्यक्ष, विषयगत प्रत्यक्ष काय समजतंय? कर्म समजणार आहे ना. पण ते बोलतात असले शब्द. पण हे शब्द तुम्ही बोलतायत पण ते तुम्हाला कळले का नाही कळले? तुमच्या जीवनात उतरले की नाही विचारले? उत्तर नाही देऊ शकत. ठामपणे म्हटलं पाहिजे हो उतरले, प्रमाण द्या. संतांनी कसं म्हणायचंय? अशा वेळेला संतांनी काय बोलायचं? शिकवलंय की नाही शिकवलंय? शिकवलंय. ते म्हणून दाखवत नाही. नेहमीच म्हणून दाखवतो ना मी. तर परत वाढवायचं काय करायचं त्याला? चला पुढे. प्रमाण असंभावना समजली, प्रमेय असंभावना समजली. ही प्रमाण असंभावना कशाने निवृत्त होईल? श्रवणाने. आणि प्रमेय असंभावना कशाने निवृत्त होईल? म्हणून श्रवण आणि मननाची जरुरी आहे. आता पुढे आता असंभावना झाली ना, त्याच्या विरुद्ध विपरीत भावना. विपरीत भावना अनेक जन्माच्या संस्काराने देहाधिकाचे ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय है ना, तसा जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच असतोच. काय आपण धरून चालत असतो? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य नाहीच, जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहेच असं आपण धरूनच चालतो है ना. का असं का? एवढं जीव तोडून सांगितल्यानंतर सुद्धा तुमचा निश्चय का होत नाही? त्याला काय सांगा? काय करू आता? अनेक जन्माचे आम्हाला संस्कार झालेले, कोट्यवधी जन्म, अनंत जन्माचे संस्कार झालेले आहे. त्याच्यावर तुम्हाला अभंग तुझा कुठेतरी प्रमाण म्हणून मिळेल. माझा काय पाठ नाही तो है ना. तो अनंत जन्माच्या संस्कारामुळे काय निश्चय झालेला असतो तुमचा? कशाचा निश्चय झालेला असतो? जीव ब्रह्माचा भेद निश्चय झालेला असतो है ना. जीव ब्रह्माचा भेद नुसता भेद आहे असं नाही, तर तो सत्य आहे. काय? जीव ब्रह्माचा भेद काय आहे? सत्य आहे असा निश्चय झालेला असतो. केवळ हाच निश्चय नाही होत है ना. तर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहेत? बाळासाहेब आहे ना. मी रतन हरी, मी सुधाकर असंच म्हणणार की नाही? हे कोणाचं? तुमचं नाव आहे का? कोणाचं आहे? कोणी ठेवलंय? 12व्याच्या दिवशी
सगळ्या मावशा त्या बित्या सगळ्या आज्या सगळ्या एकत्र येऊन त्यांनी नाव ठेवलंय, तुझं नाव सुधाकर. दुसऱ्या दिवसापासून सगळे सुधाकर, हे सुद्या असंच म्हणायला लागले की नाही ना. त्यांनी नाव ठेवलेलं आहे की नाही, बरोबर आहे. आणि हे एक जन्मामध्ये झालंय का? तुमचं बादशाह या जन्मामध्ये झालंय असं आहे का? अनंत जन्मामध्ये बादशाह झालेला आहे. आणि अनंत जन्मामध्ये तू देव आहे, तू देव आहे, हे केव्हापासून सांगितलं जातं? हा, तुम्ही जन्माला कळायला लागल्यापासून तुम्हाला सांगितलं जातं की तू सुधाकर आहे, तू बाळाजी आहे, तू बाळाजी आहे, तू देव आहे, देव आहे. तू जन्माला आल्यानंतर थोडा कळायला लागेल तू आत्मा आहे असं सांगणार कोण आहे का? हा, बरोबर आहे. धन्य आहे तुम्ही, है ना. मदालसाने आपल्या याला सांगितलं, पुतळ्याला सांगितलंय. नाही ते वाक्य मी सांगू नाही शकत, पण तू ती बघ आहे. मदालसा आपल्या ह्याला काय सांगते की तू असा कोणी नाही आहेस, तू आत्मा आहेस बाबा, तू आत्मा आहेस, आत्मा आहेस. असं भाग्य कोणाला लाभलेलं आहे तुमच्यापैकी? कोणालाच नाही ना, है ना. सगळेच जण काय सांगत असतात, तू सुधाकर आहे, सुधाकर आहे, सुधाकर आहे, सुधाकर. बाळासाहेब आहे, बाळासाहेब आहे, लाला भाऊ आहे, लाला भाऊ आहे, लाला भाऊ आहे. बरोबर. तर आपला काय निश्चय असतो? पक्का निश्चय, मी देव आहे ना, मी देव आहे, हे आपला काय असतो? निश्चय. मग पण वास्तव में वेदांत काय सांगतो तुम्हाला? तू आत्मा आहेस. मग आपण काय निश्चय करतो? मी देव आहे, याला काय म्हणतात? आत्मा असून आपण स्वतःला काय म्हणतोय? देव म्हणतोय. याला म्हणतात विपरीत निश्चय. विपरीत मतलब विरोधी निश्चय. तुम्ही जे आहेत ते तुम्ही म्हणायचं नाही, है ना. तुम्ही जे नाही आहेत जे तुम्ही म्हणायचं. काय म्हणायचं? बाबा मृदुंग वाजवू नकोस, ऐक ना. तर तुम्ही आहेत कोण? आत्मा. आणि म्हणता काय? याला म्हणतात विपरीत भाव, है ना. सत्य काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य, हे काय? सत्य. पण तो काय म्हणतो? जीव ब्रह्माचा भेद हे सत्य आहे. याला काय म्हणायचं? लक्षात येते का? विपरीत भावना तुम्हाला लक्षात आली? अनेक जन्माच्या संस्काराने देहाधिकाच्या ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय होतो तसा जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच. त्या विपरीत सत्यत्व निश्चयास विपरीत भावना म्हणतात. देहाविषयी विपरीत सत्यत्व निश्चय होतो, जीव ब्रह्माच्या भेदाविषयी विपरीत सत्यत्व निश्चय होतो, त्याला काय म्हणतात? विपरीत भावना. बोला, विपरीत भावना कुठली? अनंत जन्माच्या संस्काराने जीव आणि ब्रह्माचा भेद सत्य आहे अशी जी भावना होते त्याला काय म्हणायचं? विपरीत भावना. दुसरी काय भावना म्हणायची? स्वतः आत्मा असताना अनंत जन्माच्या संस्काराने तो काय म्हणतोय? मी देव आहे, देव सत्य आहे. ही काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? संसार मिथ्या ठरत असतो, पण तुम्ही संसाराला सत्य म्हणायला लागलं तर काय म्हणायचं? विपरीत भावना. विपरीत भावना समजली का? काय समजली? जे तुम्ही आहात ते न मानता जे तुम्ही नाही आहेत ते मानणं, याला काय म्हणतात? विपरीत भावना. सत्य कोण आहे? तुम्ही कोण आहे? आत्मा आहेत. तुम्ही अनंत जन्माच्या संस्काराने काय मानतात? स्वतःला काय म्हणतात? देह मानतात, है ना. आणि तो देह नुसता आहे असं नाही, देह सत्य आहे असं मानतात. याला काय म्हणतात? विपरीत भावना, है ना. आणि जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये काय ऐक्यच आहे, पण ते तुम्ही मानत नाही.
आणि तुम्ही काय मानता मग? जीव आणि ब्रह्मामध्ये भेदच आहे असं जे मानतात त्याला काय म्हणायचं? विपरीत भावना. झालं? चला आता पुढे विपरीत भावना म्हणतात. त्या विपरीत भावनेचा नाश कशाने होईल? बरोबर आहे ना? आता 3 आलेलं श्रवण, मनन, निधिध्यासन आलं. निधिध्यासनाने काय होतं? विपरीत भावनेचा नाश होतो है ना. मननाने कशाचा नाश होतोय? प्रमेय असंभावनेचा नाश होतो है ना. आणि श्रवणाने प्रमाणाचा काय होतोय? असंभावनाचा न. असंभावना आणि विपरीत भावना या 2 गोष्टीचा नाश करण्यासाठी आपणाला श्रवण, मनन, निधिध्यासन या 3 गोष्टी आवश्यक आहेत. असंभावना व विपरीत भावना ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती, त्या फलप्राप्तीस प्रतिबंध करा, अधोरेखा करा. बोला कशाला? ज्ञानाचे फल परमानंद प्राप्ती याला प्रतिबंध करणारे कोण? विरोध करणारे कोण आहे? असंभावना आणि विपरीत भावना ना. काय ज्ञानाचं फळ काय? परमानंद प्राप्ती. बरोबर आहे ना. अधोरेखा करा. त्याला प्रतिबंध रोखणारे कोण आहेत? आणि विपरीत भावना. मग या प्रतिबंध हटवण्यासाठी कोण आणणार? तुम्हाला. तुम्ही एक एक तुमचे गडी आणणार, एक एक तुमचे सैनिक आणणार, कमांडो आणणार. कोण कमांडो आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन यात उभे राहा. कोण उभे राहतात ते? श्रवण निराकरण करेल कोणाला? श्रवण गोळी मारून टाकेल कोणाला? मारून टाकेल प्रमाण असंभावनेला है ना. मननाला दुसरा तो गोळी मारून टाकेल कोणाला? मारेल प्रमेय असंभावनेला. आता शेवटी राहिला महत्वाचा भाग निधिध्यासन. ते कोणाला मारेल? चला हटलं मग कोणाच झालं? परमानंदाची प्राप्ती झाली. बरोबर आहे ना. हे सगळं असं होतं. ज्या आपण व्यवहारामध्ये ज्या गोष्टी करतो तशाच तऱ्हेने परमार्थामध्ये सुद्धा त्या गोष्टी आणि तशाच प्रकाराने असतात. त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत. आणि असंभावना व विपरीत भावनाचे नाशक कोण आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन ही आहेत. म्हणून प्रतिबंध नाशद्वारा श्रवणादी तिन्ही ज्ञानास हेतू आहेत, साक्षात नाही. ज्ञानाला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला साक्षात कारण हेतू म्हणजे कारण कोण? पक्का आहे ना. काय? तत्वम पदार्थ शोधन. बरोबर आहे. मग आता जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला श्रवण मनन निधिध्यासन हे कारण आहेत की नाही? त्याचं उत्तर काय देणार? आहेत पण परम नाही. आहेतच पण कसे? परंपरेने. कसं? आहेत पण कसे? परंपरेने. म्हणजे कसं? हे काय करतात? ज्ञानासाठी प्रतिबंधक असणारे कोण? असंभावना विपरीत भावना या दोघांनाही फडसा पाडतात. कोण? तर पाणी पाटातून वाहत आहे ना. मध्ये कचरा पडलाय, गवत कडबा पडलेला आहे आणि पाणी रुकलेलं आहे. आणि रुकलेलं पाणी काय करतं? बोळ पाडून तिकडे बाहेर दुसरीकडे वाहत चाललेलं आहे. प्रतिबंध कशाचा झाला? कचऱ्याचा है ना. मग शेतकरी काय करणार? तो गाळ साळ काय करणार? बाजूला काढणार आणि जिथे फुटलंय त्या ठिकाणी माती घालणार. मग आता योग्य रीतीने पाणी झालं की नाही?
तर बोला, जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञानाला साक्षात कारण कोण? पण तत्व पदार्थ तो शोधनापर्यंत येण्यासाठी मध्ये आडफाटे कोणाचे आहेत? असंभावना आणि विपर्य भावना यांच्या आडफाटे आहेत. मग हे हा कचरा गाळ आहे ना, मग हे कसं दूर करायचं? समजलं ना? हे समजलं की मग झालं आपलं आजचं काम, संपलं काम आहे ना. हे श्रवण मनन निधिध्यासन याने काय करायचं? दूर करायचं. ना झालं. माझी शैली आवडते का तुम्हाला? हा, मी बाकीच्या गोष्टीला आडफाटा देतो. बाकीचं श्रीराम जय राम किती किती बोलत बसतात ते प्रवचनामध्ये, यांना विचार.